मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवी व त्याची टोपण नावे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। याच्यावर तुम्हाला मित्रांनो 100% 1 ते 2 प्रश्न विचारला जातो। मित्रांनो, आपण जेवढे काय महत्त्वाचे आणि IMP टॉपिक आहेत तेच कव्हर करत आहोत, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुम्हाला योग्य दिशेने सुद्धा तुम्हाला जाता येईल, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच याची मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत किंवा तुमचं सिलेक्शन मिळवून देणं ही युवराज अकॅडमी 24 या चॅनलचा एकमेव उद्देश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपली युवराज अकॅडमी 24 हे चॅनल नक्कीच तुम्हाला मदत करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कवी व त्यांची टोपण नावे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीवर सर्वात जास्त विचारले जाण्याची शक्यता आहे मित्रांनो टोकियो ऑलिम्पिक। यामध्ये मित्रांनो टोकियो ऑलिम्पिक पहा, या ठिकाणी पहा मित्रांनो, टोकियो जे की जपानची राजधानी मित्रांनो टोकियो या ठिकाणी 2 ऑलिम्पिक स्पर्धा झालेले। एक मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक पॅरा ऑलिम्पिक, एक झाली मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक, लक्षात ठेवा, एक झाली पॅरा ऑलिम्पिक, दुसरं झाली मित्रांनो ऑलिम्पिक। आता पॅरा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक यामध्ये मित्रांनो कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात थोडीशी डिस्कस 5 मिनिट करूयात मित्रांनो। या 5 मिनिटामध्ये म्हणजे तुमचे कवी व टोपण नावे त्याच्यावरचा 1 मार्क आणि या जे काय टोकियो ऑलिम्पिक व पॅरा ऑलिम्पिक यावर तुमचा 1 मार्क, अशा प्रकारे 2 मार्क तुमचे क्लिअर होऊन जातील 10 ते 15 मिनिटांमध्ये। तर पहा मित्रांनो, तुम्हाला असं विचारलं जाईल की टोकियो ऑलिम्पिक जे झालं मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण किती ध्वजामध्ये एकूण किती वर्तुळ आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, टोकियो जे काय ऑलिम्पिक झालं त्यामध्ये मित्रांनो एकूण 5 वर्तुळ आहेत। किती मित्रांनो? 5 वर्तुळ आहेत। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न असा विचारला जाईल की जे काय मित्रांनो टोकियो ऑलिम्पिक झालं ते कोण्या देशामध्ये झालं? तर जपान देशामध्ये झालं। हा एक प्रश्न विचारला जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, जे काय 2000 हे काय जे 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिक झालं मित्रांनो, हे 2020चं आहे। कोरोनामुळे हे समोर ढकललेलं आहे, परंतु मित्रांनो हे 2020चं आहे। आणि हा कितव्या क्रमांकाचं जर विचारलं तर मित्रांनो टोकियो ऑलिम्पिक हे एकूण 32व्या क्रमांकाचं, किती मित्रांनो? 32व्या क्रमांकाचं होतं। आता पहा, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदके कुठल्या देशाने जिंकली? तर मित्रांनो अमेरिका देशाने जिंकली। कुठल्या देशाने मित्रांनो? अमेरिका देशाने जिंकली। अमेरिका देशाने मित्रांनो 119 पदके जिंकलेले टोकियो ऑलिम्पिक बोलतो, पॅरा ऑलिम्पिक नंतर पाहू। टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक यावर मित्रांनो 100% प्रश्न विचारला जाईल। टोकियो ऑलिम्पिक वेगळं आणि पॅरा ऑलिम्पिक वेगळं, म्हणजे मित्रांनो टोकियो या ठिकाणी जे काही 2 स्पर्धा झाले, एक पॅरा ऑलिम्पिक आणि एक ऑलिम्पिक, तर ते मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक वेगळं आणि टोकियो ऑलिम्पिक वेगळं। सध्या आपण जे मित्रांनो ते ऑलिम्पिक विषयी गोष्ट करत आहोत। तर पहा मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदके जिंकलेले मित्रांनो अमेरिका देशाने। दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो चीन, दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो चीन। आता पहा मित्रांनो, यामध्ये भारताने एकूण मित्रांनो 7 पदके जिंकलेले। पहा मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकलेले। प्रश्न विचारला जाईल की 2020 मध्ये जे काय ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो या ठिकाणी झाल्या त्यामध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली? तर मित्रांनो भारताला त्यामध्ये एकूण 7 पदके मिळाली आणि भारताचा क्रमांक मित्रांनो 48 आहे। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, भारताचा क्रमांक 48 आहे। आणि मित्रांनो भारताला एक सुवर्ण पदक या ठिकाणी मिळाले, ते मित्रांनो नीरज चोप्रा या खेळाडूने मिळवून दिलेले आहे। आणि नीरज चोप्रा मित्रांनो हरियाणा या राज्याचा आहे। मित्रांनो प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। हरियाणाचा राज्याचा आहे। नीरज चोप्रा जो काही खेळाडू आहे मित्रांनो हरियाणा राज्याचा आहे। आणि मित्रांनो तो भालाफेक संबंधी, तो कशाशी मित्रांनो? भालाफेक संबंधी याने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे। पुढे पहा मित्रांनो, आता आपण गोष्ट करूयात मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक। आता मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक पहा, पॅरा ऑलिम्पिक सुद्धा टोकियो या ठिकाणी झालं, ते जपान या देशामध्ये। टोकियो ऑलिम्पिक या ठिकाणी जे काय पॅरा ऑलिम्पिक झालं मित्रांनो ते जपान या देशामध्ये झाले। यामध्ये मित्रांनो पहिला क्रमांक आहे तो चीन देशाचा। चीन देशाने यामध्ये सर्वात जास्त पदके जिंकलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन, म्हणजे ब्रिटन म्हणजेच काय मित्रांनो? दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन, ब्रिटन म्हणजेच मित्रांनो इंग्लंड। आणि आपला भारत देश हा पॅरा ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो एकूण किती? एकूण पहा मित्रांनो या ठिकाणी भारताने 19 पदके जिंकलेले आहेत। पहा मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर विचारलं तर भारताने एकूण 7 पदके जिंकली। आणि पॅरा ऑलिम्पिक, पॅरा जर शब्द जर आला, पॅरा म्हणजेच पहा मित्रांनो जास्ती, तर पॅरा जर शब्द आला तर भारताने एकूण यामध्ये 19 पदके जिंकलेले आहेत मित्रांनो। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। पॅरा ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदके कुठल्या देशाने जिंकली? तर चीन देशाने जिंकली। टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदके कुठल्या देशाने जिंकली? तर अमेरिका देशाने जिंकली। आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली? तर भारताने 7 पदके जिंकली। आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली? तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो भारताने 19 पदके जिंकली। मित्रांनो हा 5 मिनिट हा तुम्हाला 100% 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला 100% या ठिकाणी मिळाला म्हणून समजा। जे काही विद्यार्थी मित्रांनो जे काही तुम्हाला मी सांगितले ते जर तुम्ही नोटबुक वहीमध्ये जर लिहून जर घेतलं तर 100% मित्रांनो तुमचा यावरचा मार्क फिक्स झाला म्हणून समजा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही मेन टॉपिक आहे त्यावर आपण डिस्कस करूयात। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण
म्हणजे चालू घडामोडीवर 4 ते 5 क्वेश्चन तुमचे कव्हर होतील असे आजपासून मित्रांनो 12 दिवसासाठी तुमचा जो काही 12 दिवसा पेपर आला म्हणजे तुमचे 5 क्वेश्चन दररोज कव्हर होतील. 12 पंचे 60 म्हणजे 60 ते 70 क्वेश्चन आपण चालू घडामोडीचे सुद्धा कव्हर करणार आहोत, जे की मित्रांनो 100% विचारले जातील. तर पहा मित्रांनो, आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजचा आपला व्हिडिओ कवी व त्याची टोपण नावे. तर पहा मित्रांनो, यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत व महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जातात. यावर प्रश्न असा विचारला जाईल की महाराष्ट्र कवी म्हणून खालीलपैकी कुठल्या कवीचा उल्लेख केला जातो. तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असलं पाहिजे महाराष्ट्र कवी म्हणून यशवंत दिनकर पेंढारकर यांचा उल्लेख केला जातो. मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत असे म्हणतात. हे राहण्यासाठी सोपं आहे. मोरोपंत रामचंद्र पराडकर याला मोरोपंत असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी तुम्हाला असं विचारलं जाईल की आरती प्रभू यांचं पूर्ण नाव काय. तर आरती प्रभू यांचं पूर्ण नाव मित्रांनो चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. कधी प्रश्न असा पण विचारला जाईल चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना काय म्हणून ओळखतात. तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून ओळखतात. म्हणजे मित्रांनो, यावर उलटसुलट स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात कन्फ्यूज करण्यासाठी. तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर म्हणजेच आरती प्रभू. पुढे पहा मित्रांनो, शंकर काशीनाथ गर्गे, दिवाकर मित्रांनो व्हेरी IMP आहेत. मित्रांनो, हा जो चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हा खूप वेळेस विचारला जातो. तर पहा मित्रांनो, शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर असे म्हणतात. कृष्णशास्त्री चिपळूणकर याला मराठीचे जॉन्सन असे म्हणतात. कृष्णशास्त्री चिपळूणकर याला मराठीचे जॉन्सन असे म्हणतात. आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे शिवाजी असे म्हणतात. हे जे मित्रांनो यामध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता दाट आहे. पहा मित्रांनो, कृष्णशास्त्री चिपळूणकर जर विचारलं तर मित्रांनो मराठीचे जॉन्सन, आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर जर विचारलं तर मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. मित्रांनो, 100% या टॉपिकवर तुम्हाला 1 ते 2 म्हणजे मित्रांनो पॅरा ऑलिम्पिकवर तुम्हाला आणि टोकियो ऑलिम्पिक यावरचे 2 मार्क, आणि याच्यामध्ये मित्रांनो कमीत कमी 1 ते 2 मार्क, याच्यामध्ये 1 ते 2 म्हणजे 3 मार्क तुमच्या या ठिकाणी फिक्स होणार आहेत. पहा मित्रांनो, केशवसूत याला आधुनिक मराठी काव्याचे किंवा कवितेचे जनक असे म्हणतात. प्रश्न खूप वेळेस विचारला आहे केशवसूत. तर केशवसूत आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक असे म्हणतात केशवसूत यांना. पुढे पहा मित्रांनो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर बालकवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. तर बालकवी म्हणून मित्रांनो त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा उल्लेख केला जातो. किंवा बालकवी यांचे पूर्ण नाव काय. तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी यांचं पूर्ण नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाचे महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हेरी IMP व्हिडिओ आपण नेहमीच आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर पहा मित्रांनो, नादो महानोर यांना रानकवी असे म्हणतात. नादो महानोर यांना रानकवी असे म्हणतात. कारण की मित्रांनो, जे काय नादो महानोर आहेत मित्रांनो, यांनी जास्तीत जास्त कविता निसर्गावर आधारित आहेत. म्हणजे जे शेती आहे मित्रांनो, शेतीचं वर्णन यांच्या कवितेमध्ये सर्वात जास्त केलं जातं. म्हणून मित्रांनो यांना रानकवी असे सुद्धा म्हणतात. आता पहा मित्रांनो, नचिकेळकर साहित्य सम्राट, मराठी भाषेचे साहित्य सम्राट म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. नचिकेळकर यांचा केला जातो. आता नावाकेळकर यांना मुला फुलांचे कवी असे म्हणतात. मित्रांनो, जे काही नावाकेळकर आहेत यांच्या जे काही कविता आहेत मित्रांनो, यांच्या कविता फुल आणि मुलाच्या जीवनावर जास्त आधारित आहेत. म्हणून यांना मित्रांनो नावाकेळकर यांना मुला फुलाचे कवी असे म्हणतात. मित्रांनो, 2-3 वेळेस व्हिडिओ पहा. 100% तुमचा या ठिकाणी 1 मार्क फिक्स होईल. आता माणिक शंकर गोडघाटे कवी ग्रेस व्हेरी IMP मित्रांनो खूप वेळेस विचारले कवी ग्रेस म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. तर माणिक शंकर गोडघाटे यांना कवी ग्रेस असे म्हणतात. माणिक शंकर गोडघाटे यांना कवी ग्रेस असे म्हणतात. पुढे पहा मित्रांनो, नारायण मुरलीधर गुप्ते बी कवी. प्रश्न विचारला जाईल बी कवी म्हणून खालीलपैकी कुठल्या कवीचा उल्लेख केला जातो. तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. पहिला ऑप्शन दिले जाईल माणिक शंकर गोडघाटे, दुसरा ऑप्शन दिले जाईल माधव त्र्यंबक पटवर्धन, तिसरा ऑप्शन दिले जाईल नारायण मुरलीधर गुप्ते, आणि 4 नंबरचा ऑप्शन दिले जाईल दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, बी कवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. तर नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी कवी असं म्हटलं जातं. नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी कवी असं म्हटलं जातं. व्हेरी IMP आहे मित्रांनो. माधव त्र्यंबक पटवर्धन, तर माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव ज्युलियन असे म्हणतात. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असे म्हणतात. कधी विचारला जाईल की केशवसूत यांचे पूर्ण नाव काय. तर कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत होय. कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत होय. पुढे पहा मित्रांनो, दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. पुढे पहा मित्रांनो, विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. मित्रांनो, यावर कशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारला जाईल की कुसुमाग्रज म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो किंवा कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे. तर मित्रांनो, कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं पूर्ण नाव आहे. मित्रांनो, विष्णू वामन शिरवाडकर जे आहेत मित्रांनो
कुशू मांगरज, मांगरज म्हणजे काय मित्रांनो, ज्यांचं टोपण आहे कुशू मांगरज. कुशू म्हणजे त्यांच्या बहिणीचं नाव मित्रांनो कुशू होतं. कुशू त्यांच्या बहिणीचं नाव कुसुमा होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या नावाच्या समोर कुशू आणि मांगरज हे नाव लावलेलं आहे, म्हणून मित्रांनो त्यांना कुशू मांगरज म्हणून ओळखलं जातं. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुशू मांगरज असे म्हणतात. आणि मित्रांनो यांचा जन्म 27 फेब्रुवारी, यांचा जन्म मित्रांनो 27 फेब्रुवारीला झाला असल्यामुळे प्रश्न असा विचारला जाईल की 27 फेब्रुवारी कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो, तर 27 फेब्रुवारी मित्रांनो मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला मित्रांनो, मराठी भाषा दिन म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न असा विचारला जाईल की कुसू मांगरज यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो, तर कुसू मांगरज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 27 फेब्रुवारी. आणि 28 फेब्रुवारी मित्रांनो विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 27 आणि 28 एकामागे एक आहेत मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि दोन्ही सुद्धा खूप महत्त्वाचे. तर 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि सी व्ही रमन, भारताचे जे काही वैज्ञानिक शास्त्रज्ञ होते मित्रांनो, सी व्ही रमन यांच्या सन्मानार्थ हा दिवस 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 100% विचारला जाणारा प्रश्न आहे. पुढे पहा मित्रांनो, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज किंवा बाळक राम असे म्हणतात. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज किंवा बाळक राम असे म्हणतात. मित्रांनो कुसू मांगरज आणि गोविंदाग्रज यावर 100% प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. प्रल्हाद केशव आत्रे याला केशव कुमार असे म्हणतात. प्रल्हाद केशव आत्रे यांना केशव कुमार असे म्हणतात. तर सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व असे म्हणतात. सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक होता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100% यावर प्रश्न विचारला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला शैक्षणिक स्वरूपामधले महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमीच तुम्हाला बघाव्यास मिळतील. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.